डॉक्टरांची चेतावणी. 75 वर्षांनंतर जास्त चालू नका. या 6 गोष्टींकडे लक्ष द्या. तुम्हाला माहीत आहे का, आता अनेक डॉक्टर 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना जास्त चालण्याचा सल्ला देत नाहीत. ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? लहानपणापासून आपण हेच शिकलो आहोत की रोज चालणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण 75 नंतर परिस्थिती बदलते. तज्ज्ञांचे मत आहे की या वयात जास्त चालणं किंवा चुकीच्या पद्धतीने चालणं हे पडणे, दुखापत होणे आणि जलद अशक्तपणाचे कारण ठरू शकते. अशा वेळी ज्येष्ठांनी काही खास 6 उपाय अवलंबायला हवेत. हे उपाय ताकद आणि स्वावलंबन टिकवून ठेवतात आणि थकवा येता जीवन सोपं करतात. जर तुम्ही 75 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल किंवा तुमच्या घरात कोणी असेल, तर या गोष्टी खूप उपयोगी ठरतील. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा मुद्दा फार कमी चर्चिला जातो पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. चला तर सुरुवात करूया. क्रमांक 1. संतुलनाचा सराव. या वयानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतुलन टिकवून ठेवणे. फक्त चालणे नाही, तर सुरक्षितपणे चालणे महत्त्वाचे आहे. एकदा पडल्यास हाड मोडणे, रुग्णालयात जाणे आणि आत्मविश्वास कमी होणे अशी परिस्थिती येऊ शकते. संतुलनाच्या व्यायामामुळे शरीरातील त्या स्नायूंची ताकद वाढते जे आपल्याला स्थिर ठेवतात. समन्वय वाढतो आणि शरीराची स्थिती, पोश्चर, सुधारते. जसे की एक पायावर उभं राहणं, टाचा ते पंजा चालणं किंवा हलके योगासन. 78 वर्षांच्या विमला ताईंना सुरुवातीला वाटत होतं की लांब चालणं पुरेसं आहे. पण संतुलनाच्या व्यायामामुळे त्यांना मोठा फरक जाणवला. चालण्यात सुधारणा, आत्मविश्वास वाढ आणि पुन्हा बागकामाचा आनंद. डॉक्टर सांगतात की या वयात पडणे हा सर्वात मोठा धोका असतो. पण दररोज संतुलनावर काम केल्यास तो टाळता येतो. जिने चढणे, खुर्चीतून उठणे हे सुद्धा सोपं होतं. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू सवय लागते आणि शरीर-मन दोन्हीला समाधान मिळतं. लक्षात ठेवा, या वयात जास्त चालणे नाही, तर योग्य पद्धतीने चालणे महत्त्वाचे आहे. क्रमांक 2. लवचिकता आणि सांध्यांची हालचाल. बऱ्याच वेळा लोक चालण्यालाच व्यायाम समजतात. पण खरी गरज असते ती लवचिकतेची. कडकपणा, जखड आणि हालचालींमध्ये कमीपणा हे चालण्यात अडथळा ठरतात. 75 वर्षांचे शंकर काकांनाही हीच समस्या होती. उठंबसणं कठीण झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की फक्त चालणं पुरेसं नाही, तर हलकी स्ट्रेचिंग आणि सांध्यांच्या हालचालीही गरजेच्या आहेत. त्यांनी रोज काही मिनिटे दिली. हात, खांदे, गुडघे आणि घोटे हळूहळू फिरवणे. काही आठवड्यांतच चालणं सोपं झालं आणि पाठदुखी कमी झाली. मोठे किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही. फक्त मान फिरवणे, मनगट आणि पाय स्ट्रेच करणे हेही पुरेसे आहे. लवचिकतेमुळे संतुलन सुधारते आणि पडण्याचा धोका कमी होतो. कुल्हे आणि खांदे फिरवण्यासारखे सोपे व्यायाम सांध्यांना स्नेहन, ल्युब्रिकेशन देतात आणि वेदना कमी करतात. हे कदाचित व्यायाम वाटणार नाही, पण यामुळेच शरीर लवचिक आणि मजबूत राहते. दररोज काही मिनिटे द्या. हलकेपणा, स्वावलंबन आणि आनंद अनुभवाल. हे फक्त व्यायाम नाही, तर भीतीविना जगण्याची तयारी आहे. क्रमांक 3. संतुलित पोषण. वय वाढत गेल्यावर शरीराच्या गरजा बदलतात. 75 नंतर शहाणपणाने खाणे हाच खरा पोषणाचा मार्ग आहे. मेटाबॉलिझम मंदावतो, पचनशक्ती कमी होते आणि पोषक घटकांचा परिणामही कमी होतो. 70 वर्षांच्या सविता ताईंनाही थकवा जाणवत होता. त्यांना वाटत होतं की त्यांचा आहार योग्य आहे. पण आहारतज्ज्ञांनी सांगितलं की प्रोटीन आणि पोषक घटकांची कमतरता आहे. त्यांनी डाळी, सोया, अंडी, दूध,
मासे आणि पनीर आहारात समाविष्ट केले आणि काही आठवड्यांतच त्या अधिक सक्रिय आणि मजबूत वाटू लागल्या. प्रोटीन फक्त स्नायू तयार करत नाही, तर प्रतिकारशक्ती आणि ऊर्जेसाठीही महत्त्वाचे आहे. यासोबत कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, B12, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सही आवश्यक आहेत. दररोज रंगीबेरंगी भाज्या, धान्य, फळे, सुकामेवा आणि बिया खा. दिवसातून 4-5 वेळा थोडं खा. पाणी 6-8 ग्लास नक्की प्या. अनेक ज्येष्ठांना तहान लागत नाही, त्यामुळे थकवा आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि हो, जास्त मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि पॅकेज्ड स्नॅक्स टाळा. अन्न फक्त शरीरालाच नाही तर मनालाही पोषण देते, म्हणून कुटुंब किंवा मित्रांसोबत जेवा. लक्षात ठेवा, ही डाएट नाही, तर जीवनशैली आहे जी आरोग्य, प्रतिकारशक्ती आणि स्वावलंबन देते. क्रमांक 4. मानसिक आणि भावनिक आरोग्य. 75 नंतर शरीरासोबत मनातही बदल होतात. एकटेपणा, चिंता आणि आळस सामान्य होतात. हरिओमजींचं उदाहरण घ्या. एका मित्राच्या निधनानंतर त्यांनी स्वतःला समाजापासून दूर केलं. शरीर ठीक होतं, पण मन उदास होतं. नंतर त्यांनी जवळच्या सीनियर ग्रुपमध्ये सहभागी होऊन रोज ध्यान सुरू केलं आणि त्यांना पुन्हा शांतता आणि जीवनाचा उद्देश मिळाला. या वयात मेंदू सक्रिय ठेवणे खूप गरजेचे आहे. कोडी सोडवणे, वर्तमानपत्र वाचणे, पुस्तके वाचणे, नवीन गोष्टी शिकणे किंवा मोबाईल वापरणे, हे सगळं मेंदू ताजातवाना ठेवते. जवळचे नाते एकटेपणा कमी करतात. तणावाला हलक्यात घेऊ नका. खोल श्वास, हलका योग आणि निसर्गाचे आवाज यामुळे मदत होते. झोपेसाठी ठरलेल्या वेळी झोपा. चहा-कॉफी कमी घ्या. रात्री स्क्रीनपासून दूर रहा आणि शांत वातावरणात झोपा. तरीही मन हलका वाटत नसेल, तर थेरपी किंवा औषधांची मदत घेण्यास संकोच करू नका. मन मजबूत असेल तर शरीरही त्याला साथ देते. आणि ज्येष्ठांना हवं असतं आत्मविश्वासाने आणि सन्मानाने जगणं. क्रमांक 5. ताकद वाढवणारे व्यायाम. वय वाढल्यावर स्नायू कमकुवत होतात. पण आता काहीच होऊ शकत नाही असं मानणं चुकीचं आहे. 78 वर्षांचे राघवजींना वाटत होतं की वजन उचलणं हे फक्त तरुणांसाठी आहे. पण डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी रेजिस्टन्स आणि हलक्या डंबेल्सने सुरुवात केली. काही आठवड्यांतच त्यांची ताकद वाढली, ऊर्जा आली, मूड सुधारला आणि ते पुन्हा नातवंडांसोबत खेळू लागले. ताकद वाढवणं म्हणजे मी करू शकतो हा आत्मविश्वास पुन्हा मिळवणं होय. डॉक्टर सांगतात की ताकद वाढवणाऱ्या व्यायामामुळे हाडं मजबूत होतात, सांध्यांचे संरक्षण होते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. हे व्यायाम तुम्ही घरीही करू शकता. खुर्चीतून उठून बसणं, भिंतीवर पुशअप्स करणे किंवा पाण्याच्या बाटलीने वजन उचलणे. हळूहळू प्रमाण वाढवा, नियमितता ठेवा आणि आपल्या शरीराची मर्यादा ओळखा. तुमच्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे, यासाठी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला जरूर घ्या. आता फक्त चालण्याचा नाही, तर स्नायू मजबूत करण्याचा काळ आहे. ताकद तुमच्या हातात आहे. फक्त सुरुवात करा. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट. आज आपण ज्या 6 गोष्टी पाहिल्या, त्या सांगतात की 75 नंतर आरोग्य फक्त चालण्यावर नाही, तर विचारपूर्वक जगण्यावर अवलंबून असतं. ऊर्जा, ताकद, पोषण, मन, दिनचर्या आणि नाती यांचा समतोल चांगलं जीवन देतो. 80 वर्षांच्या सारिका ताईंनी हे बदल स्वीकारले आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आला. वृद्ध होणं म्हणजे कमजोरी नाही, तर शहाणपणाने निर्णय घेण्याची वेळ आहे. या 6 उपायांनी तुम्ही स्वतःला दीर्घ, स्वावलंबी आणि आनंदी आयुष्य देऊ शकता. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोकांनी हा मार्ग स्वीकारला आहे. छोट्या पावलांनी सुरुवात करा, नियमित राहा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करा.
बदल कधीही उशिरा येत नाही, फक्त थोडी चिकाटी हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नव्या माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.